बातमी नवी मुंबईमधून आहे। नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागली होती। आगीमध्ये अनेक दुकानं आणि गोदामं जळून खाक झाली आहेत। यामध्ये कोट्यवधींचं नुकसान झालंय। विशेष म्हणजे ही जागा सिडकोनं ट्रक टर्मिनलसाठी दिली होती, मात्र इथं 25 अनधिकृत दुकानं आणि गोडाऊन उभारण्यात आले होते। त्यातील कोळसा आणि ज्वलनशील साहित्यामुळे ही भीषण आग लागल्याची देखील माहिती आहे। काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। या दुकानांमध्ये कोळसा, सजावटीचं साहित्य, प्लास्टिक, फर्निचर, मंडप, डेकोरेशनसाठी लागणारी जी ज्वलनशील सामग्री असते ती देखील मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली होती। त्यामुळे आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याचं सांगितलं जात आहे। तुर्भे ट्रक टर्मिनल मधील ही भीषण आग आपण पाहतोय। काल संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली होती। या आगीत अनेक दुकानं आणि गोदामं देखील जळून खाक झालेले आहे। यामध्ये कोट्यवधींचं नुकसान झालंय। विशेष बाब म्हणजे ही जागा सिडकोनं ट्रक टर्मिनलसाठी दिली होती, मात्र इथं 25 अनधिकृत दुकानं आणि गोडाऊन देखील उभारण्यात आले होते। यातील कोळसा आणि ज्वलनशील साहित्यामुळे ही भीषण आग लागल्याची माहिती देखील समोर आली आहे। या दुकानांमध्ये कोळसा, सजावटीचं साहित्य देखील होतं। या संदर्भात राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। राहुल, वर्षा, काल रात्री ही आग लागली होती 11:30 ते 12च्या दरम्यान। जवळपास या ठिकाणी 25 ते 30 दुकानं जे आहेत जळून खाक झालेली आहेत। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्याच बाजूला BRC आहे, जे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती ठिकाणी रात्री झाली होती। आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल आगीचे एवढे मोठे मोठे डोंब या ठिकाणी होते। परंतु हा प्लॉट जर आपण पाहायला गेलो तर सिडकोनी हा प्लॉट जो आहे ट्रक टर्मिनल पार्किंगसाठी दिलेला APMC मार्केटमध्ये। परंतु या ठिकाणी ज्यांनी हा पार्किंगसाठी जी जागा घेतली त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 दुकानं जे आहे ती भाड्याने दिली। त्या ठिकाणी जसं आपण पाहतोय की कोळसा आहे, प्लास्टिक आहे, परत मंडप, साठवणीचे साहित्य, अशा ठिकाणी 25 ते 20 दुकानं या ठिकाणी ठेवली होती। आणि ह्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये ज्वलनशील पदार्थ सुद्धा ठेवले होते, त्यामुळे ही आग लागली। आपण जर पाहिलं तर बाजूला एवढी मोठी BRC आहे, याला जर छोटी जरी आग लागली तर किती मोठा अनर्थ झाला यातून दिसत नाही। राष्ट्रीय सुरक्षेला या ठिकाणी कुठेतरी धोका निर्माण होईल अशा परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जवळपास 12 ते 13 फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 तासानंतर सुदैवाने या ठिकाणी अगदीच राहुल, सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।